नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मूग डाळीचा ढोकळा. इथे 5 ते 6 तास मूग डाळ मी भिजवून घेतली. 1 कप मूग डाळ मी इथे भिजवून घेतली आहे. त्याच्यानंतर निथळून घ्यायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग डाळ, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि अर्धा टीस्पून हळद घालून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला 1 टीस्पून इथे निंबू सत्व वापरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा साखर घालायची आहे. ढोकळा कोरडा वाटू नये म्हणून 1 टेबलस्पून तेल आपल्याला इथे वापरायचं आहे. पोहे खायच्या चमच्याने 3 टीस्पून तेल आपल्याला इथे वापरायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला मूग डाळ ही वाटून घ्यायची आहे. किंचित रवा टेक्स्चरची मूग डाळ असली तरी चालेल. अशा पद्धतीने मी मूग डाळ असं स्मूथ पेस्ट मी याची वाटून घेतली. आता वाटलेलं जे डाळीचं मिश्रण आहे ते आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं चांगलं फेटायचं आहे. चांगलं फेटल्यामुळे मिश्रण हे चांगलं हलकं होतं आणि ढोकळा जाळीदार आपला तयार होतो. म्हणून चांगलं 3 ते 4 मिनिटं घाई न करता आपल्याला हे मिश्रण फेटायचं आहे. थोडी साखर मला इथे कमी वाटली, त्याच्यामुळे 2 टीस्पून मी इथे साखर घातली आणि मिश्रण फेटल्यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा टीस्पून इथे मी बेकिंग सोडा वापरला. बेकिंग सोडा आपल्याला चांगला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अर्धा मिनिट चांगला हा बेकिंग सोडा आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्या आधी आपल्याला कढईमध्ये पाणी घालून चांगली स्टीम तयार करून घ्यायची आहे. मिश्रण आपलं चांगलं फेटून तयार होतं आहे. तुम्ही इथे बघू शकता मिश्रण चांगलं दुप्पट फुललेलं आहे. आता आपल्याला ढोकळा हा वाफवून घ्यायचा आहे. कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून मी चांगली वाफ तयार करून घेतली. आता एका थाळीला तेल लावून आपल्याला थाळी ही ग्रीस करून घ्यायची आहे आणि हे संपूर्ण मिश्रण आपल्याला थाळीमध्ये ओतायचं आहे. डायबेटिक पेशंटला सुद्धा हा ढोकळा चालतो. प्रोटीन रिच असल्यामुळे हा ढोकळा डायबेटिक पेशंटसुद्धा एन्जॉय करू शकता. त्याच्यामुळे हा ढोकळा हा नक्की बनवून बघा. तुम्ही इथे बघू शकता कढईमध्ये चांगली वाफ तयार झाली आहे. आता आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. ढोकळ्याची प्लेटसुद्धा तुम्ही स्टीम करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ढोकळ्याची प्लेट ठेवायची नसेल तर ढोकळ्याची नुसती प्लेट स्टीम करून त्याच्यामध्ये बॅटर ओतून नंतर तुम्ही ढोकळा हा स्टीम करून घेऊ शकता. 12 ते 15 मिनटात आपला ढोकळा स्टीम होतो. 15 मिनटं झाली आहे. ढोकळा चांगला स्टीम झाला आहे. चाकूच्या किंवा स्टिकच्या मदतीने तुम्ही हा ढोकळा चेक करून घेऊ शकता. अजिबात चाकूला मिश्रण चिकटत नाही आहे. ढोकळा परफेक्ट हा आपला स्टीम झाला आहे आणि स्पंजी पण झाला आहे. ढोकळा 20 ते 25 मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आता आपण फोडणी तयार करू. एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेऊन आपल्याला 1 टीस्पून मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली फुटून झाली की त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून तीळ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून मी अशा पद्धतीने इथे वापरल्या आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे हिंग घालायचं आहे. आज कढीपत्त्याची पानं नव्हती, पण तुम्ही इथे कढीपत्त्याची पानं नक्की घालायची आहेत. खमंग फोडणी तयार झाली. गॅस मी बंद केला आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला अर्धा वाटी इथे पाणी घालायचं आहे. आता गॅस ऑन करून आपल्याला फोडणी चांगली उकळून घ्यायची आहे. फोडणीमध्ये 1 टीस्पून मी आणखी साखर घातली, कारण मी लिंबाचा रस पण सुद्धा इथे वापरत आहे. लिंबाचा रस वापरल्यामुळे ढोकळ्याला खमंग अशी चव येते. थोडी फोडणी शांत झाली म्हणजे अर्धा लिंबाचा रस इथे आपल्याला घालायचा आहे. फोडणी थंड होऊ द्यायची आहे. ढोकळा पण छान थंड झाला आहे. आता आपण तो कट करून घेऊ. मूग डाळीचा ढोकळा हा पचायला हलका असतो आणि चवीला पण फार छान बनतो. अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा। आता थंड झालेली फोडणी ही आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे। हा ढोकळा तुम्ही हिरव्या चटणीबरोबर, टोमॅटो केचपबरोबर किंवा तळलेल्या मिरच्यांबरोबर सर्व करू शकता। फोडणी घातल्यावर ढोकळ्याची चव आणखी वाढते। हा ढोकळा नक्की ट्राय करा। जबरदस्त चवीचा ढोकळा हा तयार झाला आहे। आता आपण तो सर्व करून घेऊ। परत भेटू अशाच एका व्हिडिओसह। धन्यवाद।